विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 175 म्हणजे कंट्रोल एलिमेंट्स ॲक्सेसरीज याविषयी माहिती पाहिली होती। आज आपण लेसन क्रमांक 176 म्हणजे 3 फेज मोटर करिता पॉवर आणि कंट्रोल सर्किट याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास स्टार्टरची आवश्यकता काय, स्टार्टरचे प्रकार काय काय असतात, स्टार्टरची निवड कशी करायची, कॉन्टॅक्टर काय असतात, पॉवर सर्किट काय असतात याची सर्व माहिती घ्यायची आहे। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे स्टार्टर। स्टार्टरचा आतापर्यंत जेवढा पण तुम्ही अभ्यास केला असेल तेवढं तुम्हाला लक्षात आलं असेल की स्टार्टर इज यूज्ड टू लिमिट द स्टार्टिंग करंट। मग आता इंडक्शन मोटर जेव्हा आपण सुरू करतो आपण तेव्हा तिची स्थिती शॉर्ट सर्किट केलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी सारखीच असते आणि जेव्हा बंद स्थितीमध्ये असलेल्या मोटरला सामान्य व्होल्टेज दिले जाते तेव्हा एखाद्या ट्रान्सफॉर्मर प्रमाणे सामान्य करंटच्या 5 ते 6 पट एवढा करंट हा मोटरद्वारे घेतला जातो। हाच सुरुवातीला घेतला जाणारा जास्त करंट हा अयोग्य आहे। त्याचं कारण म्हणजे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे व्होल्टेज ड्रॉप निर्माण होतो त्यामुळे त्याच्या लाईनवर जोडलेल्या इतर विद्युत साधनांच्या कार्यावर आणि लाईटवर सुद्धा परिणाम होत असतो। आणि हा जेव्हा सुरुवातीचा करंट मोटर सुरू करताना स्टेटरला एक कमी व्होल्टेज देऊन आपण नियंत्रित करता येते। मग लहान क्षमता जे असेल म्हणजे 3 हॉर्स पॉवर पर्यंत त्याच्या मोटरला सामान्य व्होल्टेज जे दिले जाऊ शकते, परंतु मोटर स्टार्ट आणि स्टॉप करण्यासाठी तसेच ओव्हरलोड करंट आणि कमी व्होल्टेज पासून संरक्षण करण्यासाठी मोटरच्या सर्किटमध्ये स्टार्टरची आवश्यकता सुद्धा असते। याच सोबत आपण जेव्हा मोटर सुरू करतो तेव्हा मोटर सुरू करताना स्टार्टरमुळे कमी व्होल्टेज दिले जाते। मित्रांनो, या स्टार्टरचे जे प्रकार बघितले तर सगळ्यात आधी DOL डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर, दुसरा असतो स्टार डेल्टा स्टार्टर। त्या स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये 2 प्रकार, सेमी आणि फुल्ली ऑटोमॅटिक। तिसरा असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आणि चौथा असतो ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर। मग आता DOL स्टार्टर म्हणजे डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर वगळता जेवढे पण आपण बाकीचे जे केलेले स्टार्टर आहेत तर ते मोटर सुरू होताना स्टेटर वाइंडिंगला कमी व्होल्टेज सप्लाय केला जातो आणि जेव्हा मोटार तिच्या सामान्य वेगाने फिरते तेव्हा मात्र नियमित व्होल्टेज आपण पुरविले जाते। आता जेव्हा पण आपण स्टार्टरची निवड करतो तेव्हा काही अनेक घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतात। मग त्यामध्ये स्टार्टिंग करंट, फुल लोड करंट, मोटारचे व्होल्टेज रेटिंग, व्होल्टेज ड्रॉप, फ्रिक्वेन्सी लोडचा प्रकार, त्याच्यानंतर मोटरचे संरक्षण आणि ऑपरेटरचे संरक्षण हे सगळे घटक सुद्धा आपल्याला ध्यानात घ्यावे लागतात। सगळ्यात पहिला जो भाग या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे दॅट इज द कॉन्टॅक्टर। सगळ्या प्रकारच्या स्टार्टर मध्ये कॉन्टॅक्टर हा त्याचा प्रमुख भाग असतो। कॉन्टॅक्टर म्हणजे काय की जो स्विचिंग तसेच मेकिंग म्हणजे जोडणे, लोड सर्किटला जोडणे असेल किंवा तोडणे असेल हा करू शकणारा स्टार्टरचा एक भाग। मग हाच कॉन्टॅक्टर मेकॅनिकली जर बघितलं तर हाताने, इलेक्ट्रोन्यूमॅटिकली बघितलं तर विद्युत चुंबकीयानं, त्याच्यानंतर न्यूमॅटिक किंवा इलेक्ट्रोन्यूमॅटिक रिले जे असतात तर त्या सहाय्याने सुद्धा ऑपरेट करता येते। मग आता जेवढे पण आपले कॉन्टॅक्टर्स असतात हे सगळे मेन कॉन्टॅक्ट, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आणि नो होल्ड कॉइल या सगळ्यापासून ते बनवलेले असतात। मग 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे त्याच्यामध्ये जे नंबर्स आहेत तर ते आहेत त्याचे कॉन्टॅक्ट टर्मिनल्स, कळालं? आणि हे नॉर्मली ओपन असतात आणि बाकीचे जे नंबर्स असतील 23, 24, 13, 14 याच्यामध्ये 2 सेट असतात। मग हे 2 सेट म्हणजे काय की नॉर्मली ओपनच असतात आणि 21 नंबर 22 नंबर जर बघितला आपण ते टर्मिनल जे असतात ते नॉर्मली क्लोज ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट असतात। मग या सगळ्या केसमध्ये ओव्हरलोड रिले हा एक महत्त्वाचा भाग वेगळा जोडलेला असतो। आता या ठिकाणी बघा की जेव्हा पण आपण ICTP स्विच चालू करतो तेव्हा कॉन्टॅक्टर हा चालू होत असतो म्हणजे K1 कॉन्टॅक्टर। मग त्याच वेळी त्याचे जे वाइंडिंग्स असतात UVW, मग या तिन्ही वाइंडिंग त्याच्या सप्लाय टर्मिनल म्हणजे RYB याला ICTP स्विच असेल, कॉन्टॅक्टर असेल आणि ओव्हरलोड रिले मार्फत जोडल्या जातात। मग ओव्हरलोड करंट रिले म्हणजे बायमेटॅलिक रिले, त्यामुळे त्या मोटरचे ओव्हरलोड पासून प्रोटेक्शन सुद्धा होते। तसेच त्याच्यामध्ये जे 3 फ्यूजेस असतात F1, F2, F3 हे पण शॉर्ट सर्किट पासून आपलं संरक्षण करत असतात। हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण
स्टार्टरची आवश्यकता काय, स्टार्टरचे प्रकार काय, स्टार्टरची निवड कशी करायची, कॉन्टॅक्टर म्हणजे काय, हे सगळे पॉईंट पाहिले आणि तुम्हाला या सगळ्या पॉईंटवर होमवर्क सुद्धा करायचा आहे. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 176 म्हणजे 3 फेज मोटर करिता पॉवर आणि पॉवर कंट्रोल याची माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 177.1 म्हणजेच कंट्रोल सर्किट याची माहिती पाहणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IVVP ऑनलाईन, या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत धन्यवाद.